कंधार नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीचा आज निकाल जाहीर झाला आणि प्रभाग क्रमांक 9 मधून आपण विजयी झाला। या विजयामागचे गणित काय आहे आणि ते आपण कुणाला देणार? प्रभाग क्रमांक 2 जशी या घडवली आणि त्या माझ्या मतदारांनी मला इतकं सुद्धा दिलं की त्याने स्वतः मला अपक्ष बसण्यासाठी सांगितलं। पक्ष नसताना सुद्धा मला मतदारांनी निवडून सांगितलं आणि ह्या विजयाचं मतदारांना सोनकांबळे हे नाव कंधार शहराच्या राजकारणामध्ये आदरानं घेतलं जातं। त्यांचे वारस, त्यांचे वंशज आणि त्यांची विचारधारा घेऊन तुम्ही या नगरपालिकेमध्ये उतरला, परंतु परिस्थिती वेगळी होती। या निवडणुकीमध्ये आपण अपक्ष होता। हा माजी नगराध्यक्ष अरविंदराव नळगे तुमच्या सोबत नव्हते किंवा आमदार प्रताप पाटील चिखलीकर सुद्धा तुमच्यासोबत नव्हते, तरी या शक्तीच्या विरोधात आपण हा विजय खेचून आणला। खरंच या विजयाबद्दल तुमच्या मनामध्ये आज काय वाटते? तुम्ही महाराष्ट्राला पोहोचले। मी एवढा आनंदी आहे आज आणि मतदारांनी मला अपक्ष असताना सुद्धा निवडून दिलं, त्याबद्दल मी मतदारांचा ऋणी आहे, इतका ऋणी आहे की बस। या नगरपालिकेचे निकाल लागले, विजय उमेदवार झाला। आज महापुरुषांना तुम्ही वंदन करत आहात। रॅलीने महिला भगिनी पूर्ण तुमच्या मतदारात संघातले सगळे लोक तुमच्यासोबत आहेत। या लोकांचा विश्वास तुम्ही निवडणुकीमध्ये जे आश्वासन दिले ते काय आश्वासन होते आणि ते आश्वासन पूर्तता करण्यासाठी आता तुमचे काय प्रयत्न असतील हे कंधारच्या सामान्य जनतेला सांगावं लागेल। स्वच्छता आम्ही जे आमच्या वडिलांच्या काळात जे कामं केली त्याच्यानंतर कोणतं कामही पूर्ण केलं आणि त्यानंतर आता जे काम राहिले ते मी पूर्ण करणार। स्वच्छतेचा एक प्रश्न आहे आणि जिजाऊ स्मारक जे आहे तिथला एक प्रश्न आहे, तो मी सोडवण्याचा प्रयत्न। शाहू फुले आंबेडकर शिवाजी महाराज यांच्या विचाराचा कार्यकर्ता म्हणून राजू सोनकांबळेकडे बघल्या जातो आणि राजू सोनकांबळेनं त्यांच्या विरोधात असलेल्या दणदांडग्या शक्तीचा पराभव केलेला आहे। खरंच आपण शाहू फुले आंबेडकर शिवाजी महाराजांची विचारधारा पुढे घेऊन या कंधार शहराच्या विकासासाठी पहिलं तुमचं नगरपालिकेत पाऊल ठेवल्याच्या नंतर काय ध्येय असेल आणि कुठल्या कामाला तुम्ही प्राधान्य? सर्वप्रथम स्वच्छतेचं सर्वात महत्त्वाचं स्वच्छता आणि त्याच्यानंतर पाण्याची कंधार नगरपालिकेचा सार्वत्रिक निवडणुकीत 2025चा निकाल घोषित झाला आणि प्रभाग क्रमांक 9 अतिशय प्रतिष्ठित समजलेला हा प्रभाग होता। त्या मतदारसंघामध्ये प्रताप पाटील चिखलीकर यांनी कॉर्नर बैठका घेऊन मतदारामध्ये जनजागृती केली होती। त्याचबरोबर माजी आमदार नळगे साहेब यांच्या गटाचे सुद्धा तिथं त्या ठिकाणी काँग्रेस पक्षाचे उमेदवार, वंचित आघाडीचे उमेदवार त्या ठिकाणी त्यांच्या राजूभाऊ सोनकांबळे यांच्या विरोधात उमेदवार होते। पण मागील नगरपालिकेचा वडिलाला असलेला अनुभव आणि कंधार शहरामध्ये त्यांचा असलेला जनसंपर्क, त्यांचं मित्रत्व, त्यांचे नाते आणि त्यांनी जपलेले ऋणानुबंध शेवटी राजू सोनकांबळेच्या विजयाचे शिल्पकार ठरले, असं राजूभाऊ सोनकांबळे यांनी मीडियाशी बोलताना सांगितलं। राजूभाऊ सोनकांबळे चेहरा हा सर्वसमावेशक चेहरा आहे। राजूभाऊ सोनकांबळेचं काम सर्व समाजाला, जाती जमातीला घेऊन चालणारं काम आहे, बंधुत्वाची शिकवण जपणारं काम आहे। या विचाराचा या ठिकाणी विजय झाला असं राजूभाऊ सोनकांबळे यांनी आपलं मनोगत व्यक्त करताना जाहीर केलं आणि त्याचबरोबर राजूभाऊ सोनकांबळेंनी प्रभाग क्रमांक 9 मधील सर्व मतदारांच्या आशीर्वादाच्या जोरावर मी या निवडणुकीमध्ये जिंकून आलो आणि त्यांचा मी कायम आभारी असेल आणि येणाऱ्या काळामध्ये स्वच्छतेला, पाण्याला, शिक्षणाला, आरोग्याला प्राधान्य देईल आणि त्यासाठी मी जनतेचा आवाज होऊन कंधार नगरपालिकेच्या सभागृहामध्ये आवाज उठवेल असं या ठिकाणी आपल्याला मीडियाशी बोलताना सांगितलं। स्टार भारत न्यूज 1 साठी राजरत्न गायकवाड, नांदेड।